गणपती फेस्टिवल सुरू झाला कालपासून. गौरीपूजन, गणपती पूजन, धामधूम. अनेक मंडळांचे गणपती मस्त मिरवणूक काढत त्या त्या मंडपांमध्ये स्थानापन्न झाले. 10 दिवसासाठीची प्रतिष्ठापना. आणि आता आज दुसरा दिवस, उद्या तिसऱ्या दिवसापासनं प्रचंड प्रमाणात रोषणाई, त्या मंडपाच्या बाहेर मोठमोठे स्पीकर्स, गाणी. आणि मग ती कोणती गाणी? अक्षरशः आता या 15 वर्ष या कलाक्षेत्रात मी वावरतोय, त्याच्यामुळं अनेक मुस्लिम मित्र आहेत, अनेक ख्रिश्चन मित्रमैत्रिणी आहेत, शीख लोकांच्यासुद्धा बऱ्यापैकी ओळखी आहेत, जैन लोक व्यापारामुळं वगैरे खूप मित्रकंपनी आहे. ही सगळी लोक अक्षरशः थोबाडात मारतात माझ्या, म्हणजेच हिंदू धर्मीयांच्या थोबाडात लगावतातही. प्रत्येक उत्सवाच्या वेळेस आम्हाला असा थोबाडामध्ये मार खावा लागतो. कशासाठी हो? बीभत्सपणा. प्रत्येक मंडपाच्या बाहेर स्पीकरवरून ज्या काही डेसिबलची तुम्हाला एक लिमिट घालून दिलेलं असतं, पोलीस कमिशनरसारख्या मोठ्या अधिकाऱ्याच्या बरोबर तुमच्या मीटिंग होतात, त्याच्यामध्ये तुम्हाला नियमावली सगळी सांगितली जाते आणि त्या अनुषंगाने तुम्हाला परवानग्या दिल्या असतात, पण याचं उल्लंघन सर्रास होताना दिसतं. प्रचंड मोठ्या प्रमाणात DJ लावणं, मिरवणुकीमध्ये सुद्धा जो काही ढोल ताशाचं पथक आहे त्याचं काही लिमिटेशन आहे, त्यांच्या पण आवाजांना लिमिटेशन आहे, प्रॅक्टिस करताना पण त्याची लिमिट्स आहेत, कुठे प्रॅक्टिस करावी. तुमच्या जर आवाजामुळं जर काही पेशंट लोकांना, वृद्धांना त्रास होत असेल, पशुपक्ष्यांना त्रास होत असेल, तर याची जाण आपण ठेवायला नको का? का थोबाडात खातच आपण जगणार आहोत? अरे थोबाडात मारण्याचा अधिकार आहे त्यांना. का आहे? तुम्ही कोणत्याही मशिदीच्या बाहेर ईदच्या दिवशी दिवसभरातल्या 5 नमाजच्या वेळेला कधी शांताबाई गाणं ऐकलेलं स्पीकर लावलेला दिसला? त्यांच्या भोंग्यावरनं कधी गाणी वाजली आहेत? ख्रिश्चन लोकांच्या चर्चमध्ये भलेही इंग्लिश ट्यून्समध्ये, भलेही काही गाण्यांच्या माध्यमातनं येशू ख्रिस्ताची स्तुती केली जाते. अशी स्तुतीसुमनं उधळण्यासाठी त्या चर्चपुरता आवाज मर्यादित राहील अशा पद्धतीने त्याची आळवणी केली जाते. पण कधी तुम्हाला बाहेर झिंग झिंग झिंगाट असं एखाद्या चर्चच्या बाहेर दिसतं तुम्हाला त्यांच्या ख्रिसमसच्या वेळेस वगैरे? उत्साहाने फक्त लाईटिंग दिसतं, उत्साहाने फटाके उडवताना दिसतं. त्याच्यावर सुद्धा आता बंधनं येत चाललेली आहेत. पण ज्या बीभत्सपणाचं दर्शन तुमच्या आमच्या या गणपतीच्या फेस्टिवलमध्ये आणि नवरात्राच्या या मोठ्या येऊ घातलेल्या सणामध्ये जे काही दिसत आलं आहे आजपर्यंत, जे काही या उत्सवाचं स्वरूप बीभत्स होत गेलं आहे. अरे नको ती गाणी वाजतात तुमच्या मंडपातनं, तुम्हाला भावगीतं वगैरे लावता येत नाहीत. अतिशय सुंदर सुंदर गीतांचा खजिना आपल्याकडं या मंगेशकर घराण्याने दिला आहे. सुधीर बाबूजी फडकेंची गाणी आहेत, अनेक गायकांचे, अजित कडकडे आहेत, आजचा तुमचा हा आपला मंगेशजी आहेत. अरे लावा ना अशी त्यांची चांगली चांगली गाणी, भावगीतं लावा. ह्या सुधारणा कधी होणार? आणि जोपर्यंत या सुधारणा होत नाहीत तोपर्यंत आम्ही अशीच थोबाडात खायची या आमच्या इतर धर्मियांच्या मित्रांकडून? अरे मी सॅल्यूट करतो त्यांच्या धर्माच्या काही तत्वांना. कमीत कमी हे जे तत्त्व ते पाळतात ना, त्याच्यासाठी मी त्यांना करोडो सॅल्यूट पण करायला तयार आहे. जे चांगलं आहे ना ते चांगलंच आहे. मग या वाईट पद्धती कधी बदलल्या जाणार? कधी बरं तुम्ही आम्ही आपल्या हिंदू धर्मातली लोक एकमेकांना सावध करणार आणि जे आपल्याला खटकतं ते आपल्यासमोर घडू नये याच्यासाठी कधी बरं आपल्यातला जागरूक नागरिक प्रयत्नवादी राहणार? नाही ना. तिथं मग शेपूट घालायची आणि नको तिथं मिरवायचं, वाटेल ते बोलायचं. मित्रांनो, अतिशय ठीक आहे, लावण्यांमध्ये एक वेगळं सौंदर्य आहे, पण गणपतीच्या मंडपाच्या बाहेर
आणि ज्या देवीला पूजतो तिच्याच मंडपामध्ये जर तुम्ही या स्त्रीचं काही अपमानास्पद वर्णन असलेली गाणी लावत असाल किंवा बीभत्स प्रकाराची गाणी लावत असाल किंवा तुमच्या डान्स बारमधल्या मुलींना तुम्ही नाचायला म्हणून मंडपात बोलवायला तुम्ही उद्युक्त करत असाल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना, वर्गणी दिलेले नागरिक या हक्काने, तर फार मोठी चूक तुम्ही करत आलायत. आता कमीत कमी इथून पुढं तरी अशा चुका करू नका आणि आपल्या धर्माला पूर्ण हा बट्टा लावू नका. मध्यंतरी एका मुस्लिम व्यक्तीचा मेसेज फिरत होता की हमने आपको कहाँ रोका है गंध लगाने के लिए, हमने आपकी औरतों को कहाँ रोका है बिंदी लगाकर बाहर पड़ने के लिए, हमने कहाँ रोका है उन्हें साड़ी पहनने के लिए. हम हमारे धर्म में जो लिखा है उसका पालन हम करते हैं क्योंकि हमें हमारे धर्म पे नाज है. आपके हिंदू लोग ही धर्म को मानना छोड़ते चले जा रहे हैं, इसमें दोष हमारा कहाँ आता है. बिल्कुल सही बात कही उसने. मेरे उस मुस्लिम भाई को भी मैं तहे दिल से सैल्यूट करूंगा, क्योंकि जो सच्चाई बयां करता है ना, उस सच को सैल्यूट करते करते ही मैं तो इस जिंदगी को हंसते खेलते जीना बहुत अच्छी तरह से सीख गया हूं. मित्रांनो, 10 दिवस आपण घरात आरत्या म्हणतो. 10 दिवस प्रत्येक मंडपामध्ये संध्याकाळच्या आरतीला 10 दिवस 10 वेगळे पाहुणे येऊन आरत्या करतात. त्या आरत्या होत असताना तेवढ्याच वेळाची फक्त आरतीपुरती शांतता असते. नंतर हे पाहुणे जातात, अल्पोपहार होतो आणि नंतर पुन्हा धांगडधिंगा चालू होतो त्या मंडपाच्या स्पीकरवरून. ह्या गोष्टी कुठेतरी कमी झाल्याच पाहिजेत, बंद झाल्याच पाहिजेत असं मी आव्हान करतोय. पण आपल्याकडे एखादी गोष्ट बंदच करा म्हटलं की अजून उसळी मारून तेच करणारी माणसं आपल्याला नक्की भेटतात. म्हणून या गोष्टी थोड्याशा हळूहळू का होईना बंद झाल्या पाहिजेत ही मी विनंती करतो. आणि हीच खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली असेल आपली. त्यांचा हेतू स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करावी आणि स्वातंत्र्यासाठी झगडण्यासाठी कोणते कोणते रस्ते आपण अवलंब करू शकतो, आपण सगळ्यांनी मिळून क्रांती कशी घडवून आणायची यासाठी एकोपा निर्माण व्हावा म्हणून सुरू केलेला गणेशोत्सव. आणि त्यामध्ये सध्या गेल्या 30 वर्षात घुसलेले राजकारणी आणि होणारं फंडिंग आणि मग त्याच्याद्वारे निवडणुकांचे सगळे आडाखे बांधले जायचे, माणसं कमवायची, पैसा ओतायचा, अमाप पैसा ओतायचा राजकारण्यांनी गुप्तरित्या. कशातनं कमावलेला? दाखव ना रे 3 कोटीचं धरण, दाखव ना 7 कोटी, तुझ्या काय बापाचं जातंय असं म्हणत जे 4 कोटी खाल्लेले असतात त्याच्यातला काही पैसा असा उडवायचा. पाहिलेत तुम्ही कुठल्या जॅकेट आणि पांढरे कपडे घालून फिरणाऱ्या राजकारण्याला कुठेही जाऊन पाकिटातनं पैसे काढताना पाहिलंय? मी तर नाही पाहिलं. पाहिलं असेल त्यांनी कृपया कॉमेंट करा. मित्रांनो, आपल्या सणाचं स्वरूप अतिशय शालीनतेने आपण हळूहळू बदलत नेलं पाहिजे. पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक आपली जी भावगीतं आहेत त्या भावगीतांचं तुम्ही एका लो व्हॉल्यूममध्ये प्रत्येक मंडपात लावण्यास हरकत नाही. 10 दिवस, नवरात्राचे 9 दिवस. पण कोणत्याही प्रकारचं हे साऊंड पोल्युशन करताना आपल्या अवतीभोवती, मंडपाच्या अवतीभोवती कधी कुठले कार्यकर्ते गेले का हो कुठल्या अपार्टमेंटमध्ये की कुठे तुमच्या घरात कोणाचे पेशंट आहे का, असल्यास तसं आम्हाला सांगा. हा सर्वे कधी केला का फक्त वर्गणी मागायला मस्तपैकी पावती पुस्तकात स्वतः दादागिरीने आकडे लिहायचे आणि मग अपार्टमेंटला फिरायचं? या धंद्याशिवाय त्या घरामध्ये कोणी वृद्ध आहे, कोणी आजारी व्यक्ती आहे याची यादी कधी केली कार्यकर्त्यांनी? नाही करणार. तेवढी सुज्ञपणा, तेवढी बुद्धिमत्ता ह्या गणरायानेच त्यांना दिली नाही आहे तर काय करणार? मग नाही दिली तर ठीक आहे ना, मग सांगणाऱ्या लोकांचं तरी ऐका. झिंग झिंगाट, शांताबाई किंवा अशी कोणतीही जी काही अश्लील गाणी आहेत त्या गाण्यांचं प्रसारण या कोणत्याही मंडपाच्या स्पीकरवरनं होऊ नये, ना गणपतीमध्ये ना नवरात्रामध्ये आणि नाही कोणत्याही सणाला. अरे जे काही इतर धर्मियांच्या चांगल्या तत्वांमध्ये बसतं ना, ती चांगली तत्त्व जी आहेत ती आपण पण आत्मसात करायला हरकत नाही आहे. तत्त्व आत्मसात करणं म्हणजे धर्म बदलणं नाही आहे.
आपली घाणेरडी तत्त्व टाकून द्या, फेकून द्या, त्याचं त्यांना विसर्जित करा त्या तत्त्वांना, आणि जे चांगलं आहे ते घ्यायला हरकत नाही आहे ना. म्हणून मित्रांनो, मुस्लिम धर्मीय, जैन धर्मीय, बौद्ध धर्मीय, ख्रिश्चन धर्मीय, माझ्या या सगळ्या मित्रांना त्यांच्या धर्मातल्या या तत्त्वाबद्दल या प्रवीचा कडक सॅल्यूट. आणि आशा बाळगतो की तुमच्या धर्मातली ही चांगली गोष्ट माझे हिंदू धर्मीय नक्कीच या गोष्टींचा अवलंब करतील. आणि हा बीभत्सपणा जो काही चाललेला असतो आमच्या, मग ती मिरवणूक देवादिकांची असो किंवा त्या महामानवाची मिरवणूक असो, तो पण मानवातला देवच आहे. पूजनीय बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या वेळेससुद्धा 14 एप्रिल ते 21 एप्रिल या दरम्यानसुद्धा जो धांगडधिंगा चालतो त्याच्याही मी विरुद्ध आहे. आणि त्यांची बुद्धिमत्ता काय होती, अरे त्यांनी कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेतलं, त्यांनी सगळ्या समाजासाठी कसा ह्या घटनेमध्ये समावेश होईल अशी नियमावली कशी बनवली, त्यांच्या विद्वत्तेपर्यंत पोहोचण्याची तर तुमची आमची कोणाचीच लायकी नाही आहे, कुणाचीच लायकी नाही आहे. अरे पण त्यांचं नाव घेण्याची पात्रता बाळगण्यासाठी तुम्हाला ज्या अनिष्ट प्रवृत्ती आहेत, ज्या गोष्टी त्यांना आवडल्या नसत्या समोर ते असते तर त्याच गोष्टी रिपीट का होत आहेत. हात जोडून नम्र विनंती करेन मी सगळ्यांना, या गणरायाच्या 10 दिवसाच्या सणामध्ये आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कृपा करून हिंदू बंधू भगिनींनो, कोणत्याही मंडपात जर बीभत्सपणा चालला असेल, कोणत्याही मंडळाकडं जर कमी कपड्यातल्या मुलींना नाचायला बोलवलं असेल, तर अशा कार्यक्रमांवरती बहिष्कार टाकणं हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचं काम आहे. मला कुठल्याही कलाकाराच्या पोटावर पाय द्यायचा नाही आहे, पण तुम्हाला सणांचं तारतम्य हे बाळगतच या भारत देशात तुम्हाला ही हिंदू संस्कृती टिकवावी लागेल. आणि ती टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वागण्यामध्ये काही ना काही बदल नक्की करावा लागेल. चला आशा बाळगूयात, तुम्ही आम्ही जिथं जिथं म्हणून असा हा प्रकार दिसतो आपल्याला, जी गाणी जी काही ऐकायला चांगली वाटत नाहीत, ज्याच्यामध्ये स्त्रीत्वाचा अपमान आहे, ज्याच्यामध्ये काही बीभत्सपणा आहे, ज्या लावण्यांवरती अतिशय डान्स करताना काही मुली, जसा तुम्ही परमिट रूममध्ये डान्स करताना लोकांना ॲट्रॅक्ट करण्यासाठी अंगविक्षेप करता, तसे जर तुम्ही गणपतीची मूर्ती बाजूला असताना त्या मंडपात नाचत असाल तर तो नाच ऑन दी स्पॉट बंद पाडता आला पाहिजे. जय हिंदू. आणि आपला गणराया या सगळ्या कार्यकर्त्यांना चांगली बुद्धी देवो. येत्या नवरात्रामध्ये ही बसणारी देवी त्यांच्या कार्यकर्त्यांना अशीच सद्बुद्धी देवो आणि सगळ्या मंडपांमधनं फक्त भावगीतांचा पाऊस पडो. सुंदर सुंदर मराठी गाणी, भावगीतं, हिंदीतली भजनं अशी त्या मंडपातनं ऐकू यावीत, याच सदिच्छेसह इथंच थांबतो मित्रांनो. लेट अस होप गुड थिंग्स अहेड.